आता महाविकास आघाडीचा घटक असल्या शेकापच्या व्यासपीठावर गेले, तर महाविकास आघाडी जाण्याच्या शक्यता ज्या आहेत त्या बळावल्यात का? त्यांना आता हे बघा, उद्धव साहेबांकडे गेले, 2 वेळा भेटले, मग त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय? आपण का त्याच्यावर टीका करायची? ते शेकापच्या स्टेजवर गेले, त्यांची मर्जी आहे ना, राजकारण त्यांना करायचं, ते कुठं जातील त्यासाठी आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही, आणि त्यांनी कुठं जावं न जावं याच्यासाठी त्यांच्यावर कुणाची बंधनं सुद्धा नाहीत. आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. गुजराती साहित्य संमेलन हे मुंबईत घेण्यात येत आहे, काय म्हणतात? प्रत्येक जाती धर्माचं संमेलन घ्यायचं असेल तर मुंबईमध्ये सगळ्यांना वेलकम आहे. संमेलन घेणं याच्यावर कोणत्याही प्रकारची कुणालाही बंदी नाही. शिरसाट साहेब, आज मुख्यमंत्र्यांवरच रोख होता राज ठाकरेंचा, तर त्यांनी टार्गेट ठरवलं आहे का त्यांचं? त्याबद्दल मला कल्पना बरं, नाही. एक प्रश्न असा आहे की प्रज्ञा सिंग जे आहे यांनी, साध्वी प्रज्ञा सिंग यांनी एक दावा केलेला आहे की मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना अडकवण्याचा कट होता तेव्हाच्या सरकारचा. त्याबद्दलची मला माहिती नाही. मी आज या ठिकाणी अकोलेला एक आमचं सामाजिक न्याय भवनच्या उद्घाटनासाठी आलो होतो. आम्हाला वाटतं त्या संदर्भामध्ये जर बोललं तर बरं होईल. त्या जे काही नॅशनल लेवलचे न्यूज असतात त्याच्या संदर्भातली माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी काही तर मला ज्या त्रुटी दिसल्या त्या त्रुटीबद्दल मी निश्चित बोललेलो आहे, आणि आमच्या आयुक्तांना सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही आता पुन्हा सर्वे करा. ज्या ज्या त्रुटी असतील त्या सर्व पूर्ण झाल्या पाहिजेत. सामाजिक न्याय भवन हे अत्यंत चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे. जवळपास आम्ही 19 कोटी रुपयाची मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे. कंत्राटदाराला तंबी देणार आहे का? याचा अहवाल आता मला आयुक्त देतील. अहवाल आल्यानंतर कुणावर कारवाई करायची किंवा यांच्या पुन्हा काय त्यांच्याकडून काम करून घ्यायचं याच्याबद्दलचा पाहिलं जाईल. सर अकोल्याच्या समाज कल्याण, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा 36 कोटीचा निधी जो आहे दलित वस्ती कामांचा, तो गेल्या मार्च अखेर वळता करण्यात आला. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि तो निधी मिळेल का जिल्हा परिषद जिल्ह्यातील दलित वस्ती? माझ्याबरोबर आता सर्व आमदार आहेत, त्यांना सुद्धा मी सूचना केलेल्या आहेत की तुम्हाला तुमच्या विभागामध्ये काम करताना कुठे निधी पाहिजे असेल निश्चित माझ्याकडे मागणी करा. मी त्यांना निधी निश्चित उपलब्ध करू देईन. निवडणूक आयोग भाजपासाठी मत चोरी करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. तर राज ठाकरे मोठे नेते आहेत, त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून जसं वाटलं तसं ते बोलले. त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं किंवा त्यांच्यावर इतर टीका करण्यासारखं काही नाही. प्रत्येकाचे आपले वेगवेगळे मतं असू शकतात. त्यांच्या दृष्टिकोन तसं असेल तर असेल. एका प्रकारे राज्य सरकारवर टीका केली आहे. नाही बघा, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने राजकारण करत असतात किंवा पाहत असतात राजकारणाकडे. म्हणून त्यांनी केलेली टीका त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य असेल. आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला वाटतं की आम्ही योग्य राज्य चालवतो, म्हणून आम्ही त्यांच्यावर टीका करतो. राहुल गांधीचे काही बोलण्यात काही स्टेटमेंटमध्ये काय अर्थ असतो का? तो कधी चीनला जाऊन बोलतो, कधी बाहेर परदेशात जाऊन बोलतो. त्यांनी कधी आता जेव्हा निवडणूक आयोग का सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेले, निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले, परंतु ह्या गोष्टी सांगून आताही त्यांचा पराभव त्यांना पचवता आलेला नाही, म्हणून त्यांची ही बडबड चालू आहे. पुरावा असल्याचंही त्यांनी म्हटलं, योग्य वेळेत पुरावे सादर केले. पुढच्या 29ला जर पुरावे देतील त्या टायमाला नवीन निवडणूक लागलेली असेल. राज ठाकरे यांनी असं म्हटलं, स्वाधार योजनेमध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.